नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा अर्थात राज्यसेवेच्या परीक्षा येऊ घातल्यात. त्या परीक्षांच्या निमित्तानं राज्य सरकार आणि मराठा समाजाचे नेते आमने सामने उभे ठाकले आहेत. मराठा समाजाचं सध्या नेतृत्व करत असलेले छत्रपती संभाजीराजे यांनी थेट या परीक्षा झाल्या अर्थात एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर परीक्षा केंद्र फोडू इतकी उग्र भूमिका घेतलेली आहे. संभाजीराजेंच्या आधी अशीच भूमिका इतरही मराठा समाजाच्या विविध मोर्चांनी घेतली होती. पण आता लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी या नात्यानं पहिल्यांदाच कोणीतरी इतकी तीव्र आणि टोकाची भूमिका घेत आहे. संभाजीराजेंच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच मराठा समाजामध्ये त्या निमित्तानं या भूमिकेचं एकजुटीनं समर्थन होताना दिसतंय. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार तत्काळ सक्रिय झालंय आणि म्हणूनच संभाजीराजे छत्रपती यांच्याबरोबर राज्य सरकारचा संवाद सुरू झालाय. अर्थात हे तेच राज्य सरकार आहे ज्यानं आत्तापर्यंत संभाजीराजे छत्रपती यांना ईडब्ल्यूएसचा दर्जा मराठा समाजाला लागू होणार नाही हे दिलेलं आश्वासन पाळणारा शासनादेश काढलेला नाही. संभाजीराजेंना यापूर्वी दिलेली आश्वासनं न पाळणारं सरकार एमपीएससीच्या परीक्षांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका पाहता संभाजीराजे यांच्याशी संवादाच्या भूमिकेत अचानक का आलं असावं? राज्यभरामध्ये एमपीएससीची परीक्षा, पोलीस भरती आणि मराठा आरक्षण या तीनही गोष्टी एकाच पातळीवर ठेवत मराठा समाज एक दिलानं एकजुटीनं एका मुद्द्यावर एकवटलेला आहे. ही सगळी भूमिका राज्य सरकारच्यासाठी डोकेदुखी ठरलेली आहे. विविध पातळ्यांवर राज्य सरकारसाठी सर्व आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी मराठा समाजाच्या अंतर्गत असलेला असंतोष लपून राहत नाहीये. या निमित्तानं परळीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं नव्यानं आंदोलनाची हाक दिली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा मोठाले मोर्चे सरकार विरोधात रस्त्यावर येतील अशी शक्यता वर्तवली जाते. मुळात एमपीएससीच्या परीक्षा, पोलीस भरती या सगळ्या विषयांना केवळ आणि केवळ मराठा आरक्षणाच्या लागू होईपर्यंत टाळावं अशी भूमिका ही बिगर मराठा समाजाच्या परीक्षा द्यायला उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ठरतीये का? आणि जर परीक्षा घ्यायची असेल तर मराठा समाजाचं आरक्षण वेगळं काढून ठेवत इतरांना त्यांचा परीक्षा देण्याचा अधिकार अबाधित राखायला अडचण काय असे प्रश्न बिगर मराठा समाजाकडूनही विचारले जात आहेत. त्यानिमित्तानं आजची चर्चा राज्यसेवा परीक्षा विरोध किती उपयोगी. आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर परीक्षा समर्थक, परीक्षा विरोधक असे दोन विद्यार्थी आहेत आणि त्याबरोबरच या विषयाचं विविध समाजांमध्ये नेतृत्व करणारी विविध मंडळी आहेत. त्यांचा मी परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत परीक्षा समर्थक निलेश निंबाळकर, त्याचबरोबर प्रशांत चव्हाण आहेत ज्यांची भूमिका परीक्षेच्या विरोधातली आहे. आपल्या सोबत प्रकाश शेंडगे ओबीसीचे नेते जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला थोड्याच क्षणात स्क्रीनवर दिसतील सुद्धा. अंकुश कदम मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओत आहेत आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. याचिकाकर्ते आहेत ते मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेचे. चर्चेला आपण थेट सुरुवात करतोय. मला पहिला प्रश्न निलेश निंबाळकरांना विचारायचा आहे. निलेश निंबाळकर, एमपीएससीची परीक्षा व्हायला नको आणि जर झाली तर आक्रमक भूमिका असेल इतकं थेट म्हणणाऱ्यांच्या समोर तुम्ही परीक्षा व्हायला पाहिजे म्हणून भूमिका घेताय, तर्क काय आहे तुमचा? निंबाळकर. नमस्कार, मी निलेश निंबाळकर. सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाजू मांडू इच्छितो. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? अगदी येतोय. आपण सलग बोलत राहा. मी जिथे तुम्हाला वेळ संपेल तिथे अडवेन. तुम्ही न थांबता बोलू शकता. हो हो येस. आपण सुरुवातीला उल्लेख केला की निलेश निंबाळकर हे स्पर्धा परीक्षा जी आहे 11 ऑक्टोबरला त्याचे समर्थक आहेत.
मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की असं अजिबात नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की 11 ऑक्टोबरला एमपीएससीची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची जी जाहिरात आली ती 21 डिसेंबर 2019ला परीक्षेची जाहिरात आली आणि परीक्षेची जाहिरात येत असताना मराठा समाजाला ईएसबीसी या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर कोविडच्या कारणामुळे ही परीक्षा दोनदा पोस्टपोन करण्यात आली आणि आता जेव्हा 11 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे तेव्हा मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण स्थगित करण्यात आलं. हे आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाजाच्या मुलांमध्ये एक खूप मोठा संभ्रम आहे. तो संभ्रम अशा स्वरूपाचा की जर आता 11 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा होत असताना आपल्याला नक्की कोणत्या प्रवर्गातून ही परीक्षा द्यावी लागणार आहे. आपल्याला ईएसबीसी मधून द्यावी लागणार नाही, मग तर आपल्याला ईडब्ल्यूएस मधून द्यावी लागते का, त्याच्यामध्ये पण संभ्रम आहे की आपण ओपन मध्ये जातो आणि जर आपण ओपन मध्ये जात असू ही परीक्षा देत असताना तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा, जी मुलं वयोमर्यादेच्या काठावरती आहेत म्हणजे ज्या मुलांचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे किंवा 3-4 वर्षापासून परीक्षेची तयारी करतायत, वाट पाहताय, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रचंड अभ्यास केला आणि आता त्या मुलांना कळतंय की आमचं आरक्षण आता कॅन्सल होते आणि आमचं आरक्षण कॅन्सल होत असताना आता आम्हाला वयोमर्यादेच्या निकषातून बाद झाल्यामुळे यानंतर कुठलीही परीक्षा देता येणार नाहीये. त्यांच्यावरती झालेला सगळ्यात मोठा घात आहे. त्याच्यामुळे मराठा विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहे. दुसरा एक महत्वाच्या मुद्द्याकडे मला या सगळ्या लोकांचं लक्ष वेधायचं. ठीक आहे, पण निलेश निंबाळकर मग मुद्द्याला आपण पटकन हात घालूया. परीक्षा आत्ता घ्यायची आहे की तुमच्या लेखी आत्ता घ्यायची नाहीये? माझं अतिशय स्पष्ट मत आहे की जोपर्यंत मराठा समाजातील मुलांना न्याय भेटत नाही तोपर्यंत ही परीक्षा होण्याला अर्थ काय आहे. सरकारने याबाबत स्पष्ट शब्दात सांगावं की मराठा समाजातील मुलं कोणत्या प्रवर्गातून परीक्षा देणार आहेत आणि त्या प्रवर्गातून देत असताना त्या मुलांना न्यायाच्या भूमिकेतून त्यांना न्याय भेटेल का, हे जोपर्यंत सरकार क्लिअर करत नाही तोपर्यंत परीक्षा घेण्याला अर्थ नाहीये. ठीक आहे, निलेश निंबाळकरांची भूमिका आपल्या समोर आलेली आहे. निलेश निंबाळकरांनी आता आपल्याला परीक्षा समर्थक म्हणायच्या ऐवजी परीक्षा विरोधकच म्हणावं अशा स्वरूपाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. प्रशांत चव्हाणही आपल्यासोबत आता परीक्षा विरोधक या नात्यानं आहेत. प्रशांत चव्हाण, मला वाटतं यापेक्षा काही वेगळे मुद्दे तुमचे असतील तर मांडावेत. आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. हो 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 निश्चितच. नमस्कार, मी प्रशांत चव्हाण पुण्यावरून बोलत आहे. एमपीएससीची परीक्षा मीही देत आहे. संपूर्ण लॉकडाऊनचा काळ मी पुण्यात राहून एमपीएससीची तयारी केलेली आहे. माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे एमपीएससीचा. पण अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाजातल्या एससीबीसीच्या आरक्षणावर स्थगिती दिलेली आहे. या स्थगितीमुळे आणि त्यासोबतच कोरोनाचा काळ बघता एकूण महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये अत्यंत क्रिटिकल परिस्थिती आहे. आता पाठीमागची एक्झाम आपण जर बघितली युपीएससीची तर ज्या ठिकाणी 100 मुलं परीक्षेसाठी बसत असतात त्या ठिकाणी 30 ते 35 मुलांनीच परीक्षा दिलेली आहे. आणि म्हणून हे बघता एमपीएससीच्या एक्झाम मध्ये मुलांची उपस्थिती तेवढ्या प्रमाणात राहणार नाही आणि त्यासोबतच मराठा समाजातल्या मुलांचा एससीबीसीच्या अंतर्गत विचार केला जाणार आहे का, ओपन कॅटेगरीमध्ये विचार केला जाणार आहे का, ईडब्ल्यूएस मध्ये विचार केला जाणार आहे, या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. जर याच्या बाबतची भूमिका लक्षात घेतोय, तुमचंही म्हणणं असं आहे की आताच्या घडीला परीक्षा घेणं योग्य नाही. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. मला एक थेट प्रश्न आता त्यांना असा विचारायचा आहे गुणरत्न सदावर्तेंना की जे तर्क दिले जात आहेत परीक्षा न होण्यासाठी ते तर्क केवळ आणि केवळ आरक्षणाच्या कसोटीवर तपासले पाहिजेत का कोरोनाच्या कसोटीवर सुद्धा तपासले पाहिजेत आणि प्रत्यक्ष परीक्षेला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे? मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट सांगायचं आहे, परीक्षा ठरलेल्या तारखेला होणारच आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. राजकारण्यांना राजकारण करू द्यावं. मराठा युवकांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिला. मी सर्व्हिस ज्युरिस्प्रुडन्सचा आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉयर म्हणून तुम्हाला सांगतो, माननीय न्यायमूर्ती खानविलकरांचा सर्वोच्च न्यायालयाचा आत्ताच आदेश आलेला आहे, नो एज रिलॅक्सेशन म्हणून. त्यामुळं आहे ती संधी गमावू नका. परीक्षा झालीच पाहिजे. आणि सरकारला माझं आव्हान आहे की जे कोणी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण करू तो म्हणतायत, सेंटरवर जाऊन धुडगूस घालतो, सेंटरमध्ये गोंधळ घालतो, त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी. आणि त्यामुळं
परीक्षेच्या संदर्भामध्ये कोणतेही दुमत नाही. आता मी तुम्हाला कायद्याची बाजू सांगतो. अगदी गुणरत्न सदावर्ते, तत्पूर्वी मी कायद्याची बाजू आपल्याकडून ऐकतोच. मला एक छोटा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपण असं म्हणता आहात की परीक्षा होणारच हे कोणत्या कारणांमुळे निर्माण झालेलं गृहीतक आहे? दुसऱ्या बाजूला कोरोना काळात परीक्षा नको म्हणणारं सरकार एमपीएससीच्या परीक्षा होणारच अशा भूमिका का घेत आहे? लक्षात घ्या, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे दिल्ली विद्यापीठाची परीक्षा असेल, मुंबई विद्यापीठाची परीक्षा असेल, यूपीएससीची परीक्षा असेल, त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे परीक्षांना तुम्ही पुढे ढकलून काही उपयोग होणार नाही. परीक्षा तुम्हाला घ्याव्याच लागतील. आणि दुसरी गोष्ट, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असतो ते भारतीय संविधानाच्या कलम 144 आर्टिकल 144 मला असं नमूद करायचं आहे की मराठा तरुणांना जे तुम्ही काही सजेशन देण्याच्या बाबतीत बोलताय, मला काल तुमच्या सजेशनांची विचारांची पातळी काल समजलेली आहे. ज्या पातळीवरती तुम्ही खऱ्या अर्थाने विचारांचे मागास असलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलेले काल. ज्या शाहूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं स्कॉलरशिप दिली, ज्या शाहूंनी खऱ्या ओबीसी आयोगातून आरक्षण दिलं, त्या शाहूंच्या वंशजांच्या बद्दल तुम्ही अशी खालच्या पातळीने जे बोलता, तुमच्या विचारांनी खऱ्या अर्थाने विचारांनी मागासलेले आहेत या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे तुम्ही मराठा तरुणांना कुठल्याही प्रकारे सजेशन देण्याची एवढी लायकी तुमची नक्कीच नाही या ठिकाणी. माननीय राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या 123(2) नुसार ह्या परीक्षेच्या संदर्भाने जो काही गोंधळ निर्माण केला चाललाय, जे काही संभ्रम निर्माण केला चाललाय, जे काही धमक्या दिल्या चालल्यात, ह्या संबंध बाबी माननीय राज्यपालांनी मागून घ्याव्यात. कारण हे लोकसेवा आयोग राज्यपालांच्या अखत्यारीत काम करत असते. ठीक आहे सदावर्तेजी, आत्ताच्या घडीला एक महत्वाचा सल्ला तुम्हाला या दरम्यान देण्यात आला, तुम्ही कदाचित ऐकला असेल. सदावर्तेजी, तुम्हाला असं सांगितलं गेलं की कृपया तुम्ही मराठा तरुणांना सल्ले देऊ नका. मला वाटतं हा विषय या पातळीनं सोडवता येऊ शकतो का? तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि तुम्ही परीक्षांच्या संदर्भातली भूमिका विशिष्ट समाजाच्या उद्देशानं घेऊ नका, इतकी थेट भूमिका मांडली गेली आहे. अहो, हे किती जातीवाद आहे, कोणती बुद्धी आहे, किती प्रिजुडाईस आहे, किती मळमळ आहे की म्हणजे पराभव पचवायची या पुढाऱ्यांना, विद्यार्थ्यांना नाही, सामान्य मराठा युवकाला मी जाणून बुजून सांगत आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ज्यांचं एज बार होईल हे लोक तुम्हाला कार्यकर्ता म्हणून राबवतील, परंतु तुमची परीक्षा पुन्हा होणे नाहीये ज्यांचं एज बार होणार आहे. त्यामुळे हे पराभव आहे. काल 4:30 वाजेपर्यंत रात्री आमच्या कुटुंबाला अगदी वेटीस धरल्यासारखं धरलं. 4:30ला पत्नीला मला दवाखान्यात न्यावं लागलं, एवढा त्रास देतात. मला व्यक्तिगत मी सांगतो, मला फाशी झाली तर चालेल, मला तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. सरंजामशाही असेल असं समजतो मी, परंतु गुणवंतांच्या लढाईमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही. गुणरत्न सदावर्तेला तुम्ही किती वेदना द्या, मी सदावर्तेजी ठीक आहे. सदावर्तेजी, विषय वैयक्तिक पातळीवर न्यायला नको. मला एक प्रश्न अंकुश कदम यांना विचारायचा आहे. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ते. अंकुश कदम यांना मी एक थेट प्रश्न विचारतोय, ते बोलतील. अंकुशराव, थेट मुद्द्यावर येतो. परीक्षा विद्यार्थ्यांच्या होणार आहेत, विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, परीक्षा चुकली तर पुन्हा संधी मिळणार नाही, अशी 3 विधानं गुणरत्न सदावर्तेंनी केली. ती सदावर्तेंनी केली आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं असं न करता मी तुम्हाला थेट विचारतो की आत्ताच्या घडीला समजा राज्य सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे, राज्य सरकारने परीक्षा घेतल्या, विद्यार्थ्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवून परीक्षेला अनुपस्थिती नोंदवली, त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आंदोलक म्हणून तुम्ही घेणार आहात का? अंकुशराव, 100% या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांची आम्ही जबाबदारी घेतो. परंतु सरकार जर का या हट्टाला पेटत असेल की आम्ही 100%, म्हणजे आता गुणवत्ते सांगतात, म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते सांगतात की काही आम्हाला कळत नाही. कारण ज्या पद्धतीने ते आज रोखठोकपणे सांगतायत की परीक्षा होणारच आहेत, सरकारचीच माणसं असल्यासारखे हे बोलतायत. मला एक सांगायचं आहे, 2019चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पाठच्या वर्षी ती नियुक्ती झाली आणि नियुक्ती होऊन आमचं आरक्षण असताना, एससीबीसीच्या संदर्भात आरक्षण असताना सुद्धा आज त्यांची नियुक्ती होऊन त्यांना नियुक्त केलं नाही. कोरोनाचे कारण देऊन
तुमच्या हातात असलेल्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. आणि गुणवत्तेंना मला अगदी क्लिअर सांगायचंय की तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे सजेशन देऊ नका. ठीक आहे. तुमची लायकी आणि महाराष्ट्राला तुमच्या विचारांची पातळी कालच समजलेली आहे. कारण शाहूंनी तुम्हाला आरक्षण दिलंय हे तुम्ही विसरलाय. ठीक आहे, तुमचा वाद वैयक्तिक पातळीवर आपल्याला न्यायचा नाहीये, त्यामुळे कृपया त्या प्रकारचे शेरे चर्चेत आणू नयेत. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी घेणार आहात. प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत. प्रकाश शेंडगे ओबीसीचे नेते आहेत. विद्यार्थी जे आपल्या सोबत आहेत त्यांनाही या विषयावर बोलायचं आहे, मी त्यांना संधी देतो. प्रकाश शेंडगेजींच्या बरोबर आपला संपर्क होईलच थोड्या वेळात. दरम्यान आपल्या सोबत निलेश निंबाळकर आहेत. निलेशजी, विद्यार्थ्यांनी नेत्यांच्या नादाला न लागता परीक्षेची तयारी करावी, हा सल्ला तुम्हाला वैयक्तिकरित्या पटतोय का? कारण तुम्ही मगाशी थोड्या वेळापूर्वी स्वतः म्हणत होतात की ज्या विद्यार्थ्यांचं एज बार व्हायची वेळ आली आहे त्यांच्यासाठी कदाचित यानंतर संधी नसेल. निलेश निंबाळकर. यस सर, सदावर्ते साहेबांनी सांगितलं की गुणवंत मराठा विद्यार्थ्यांनी या राजकारणाला बळी पडू नये. सदावर्ते साहेब, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः एमपीएससीचा 2 वेळा इंटरव्ह्यू दिला. काल राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा होणार आहे परवा दिवशी, ती मागच्या वर्षीची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास होऊन मी मागच्या वर्षीची राज्यसेवेची मेन्स दिली आहे. आणि गुणवंताच्या बाबतीमध्ये सांगतो, 2011 पासून मी तयारी करतो आणि प्रत्येक वेळी 1 मार्काने 2 मार्काने नापास होतो मी. अगदी फायनलला इंटरव्ह्यूचे मार्क काउंट करून हवं तर तुम्ही आयोगाकडे माझं रेकॉर्ड चेक करा. त्याच्यामुळे जर आम्ही प्रामाणिकपणे ओपन मधील मुलं, मराठा समाजातील मुलं या लेवलला जाऊन प्रयत्न करतो आणि आम्हाला सातत्याने अपयश आणि अपयशच भेटतोय आणि आता कुठेतरी आम्हाला आरक्षण भेटून आम्हाला कुठेतरी नोकरी वाटेल असं वाटत असताना तुम्ही त्या आरक्षणाला स्टे आणला. चला, आम्हाला मान्य आहे की तो तुमचा अधिकार आहे, घटनेने तुम्हाला तो दिलेला अधिकार आहे. निलेशजी, मुद्दा काय? अभ्यासक आहोत. निलेशजी, 1-2 मार्कांनी कमी पडणं आणि आरक्षणाची मागणी असणं या 2 गोष्टी तुम्ही समपातळीवर आणता आहात. मुद्दा काय आहे? थेट मुद्द्यावर या. नक्की सांगतो. कारण सांगतो, माझ्या वैयक्तिक उदाहरणाच्या बाबतीमध्ये सांगतो सर. मी 2011ची गोष्ट, 2011ला 255 ओपनचं मेरिट लागलं होतं. मला 253 मार्क होते आणि ओबीसी समाजाचं मेरिट 227ला लागलं होतं. मी 2 मार्काने नापास झालो. त्याच वेळी मला आरक्षण असतं तर पण म्हणणं काय आहे, ओबीसी समाजाला आरक्षणाची एक रचना लागू केलेली आहे. त्याच प्रकारची रचना एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी अशा विविध पातळ्यांवरची आहे. मुद्दा काय आहे? त्याच प्रकारची रचना आता मराठा समाजाला कुठेतरी लागू होती आणि मराठा समाजातील मुलं शासन निर्णय प्रक्रियेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. जर आकडेवारीच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी 6.5% आसपास फक्त मराठा समाज सरकारी नोकरीला आहे. एवढा मोठा 32% असणारा समाज 6.5% आसपास फक्त सरकारी नोकरीमध्ये आहे. त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. एका बाजूला तुमचं असं म्हणणं आहे की 2 मार्क तुम्हाला कमी पडले, पण इतर अनेक मराठा गुणवंत तरुण असे असतील की ज्यांना 253 पेक्षा जास्त मेरिट मिळालं असेल आणि ते सेवेत गेले असतील. ती भूमिका असताना माझ्यापेक्षा कमी मार्क असणारा जर चांगल्या नोकरीला लागतो तर कुठेतरी माझ्या मनामध्ये हे सातत्याने राहतं की बाबा मला का नाही, माझ्यापेक्षा कमी मार्क असणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा मुलगा नोकरीला लागतो, मी त्याच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि मला नोकरी लागत नाही. म्हणून आरक्षणासाठी आम्ही न्याय्य आरक्षणाची मागणी करतो. ठीक आहे, आता न्याय्य आरक्षणाची मागणी आपण करत आहात. आपल्यासोबत प्रकाशजी शेंडगे जोडले गेलेले आहेत. एक मुद्दा, एकच मिनिट. निलेशजी, प्रकाश शेंडगे जोडले गेले आहेत, बराच वेळ झाला ते या चर्चेत आहेत. माजी आमदार आहेत, मोठं नाव आहे ओबीसींचं. तुमचे आक्षेप जे रचनेवरचे आहेत ना आरक्षणाच्या, त्या संदर्भात प्रकाश शेंडगेंना आपण प्रश्न विचारूयात. प्रकाशजी, आपण चर्चा ऐकताय, विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेत असं मला अपेक्षित आहे. तरीही मी 2-1 मुद्द्यांची आठवण करून देतो. ज्या पद्धतीची आरक्षणाची रचना आत्ता परीक्षेमध्ये आहे तीच लागू राहून होणारी परीक्षा, याला खरा कुठेतरी विरोध होतोय असं दिसतंय. थोड्या वेळापूर्वी निलेश निंबाळकर म्हणाले की त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले मात्र गुणांनी कमी असलेले लोक सेवेमध्ये सामावले गेले, त्यांना ती संधी मिळाली नाही. मला प्रकाश शेंडगे एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे तर्कट समोर ठेवून परीक्षा विरोध मान्य होईल का? नाही, कसं आहे, आता हा जो सगळा घोळ जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो सुरू आहे
अक्षरशः मी तर म्हणेन की हा खेळखंडोबा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ, हा आरक्षणाचा खेळ सुरू आहे. मी निंबाळकरांचं मी ऐकत होतो. मी त्यांच्या भावनेशी पूर्ण सहमत आहे. पण आपली जी आरक्षणाची जी काही आपली सिस्टीम आहे, ती जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यात दोन प्रकारचं आरक्षण दिलेलं आहे. एक तर सामाजिक आरक्षण आणि एक आर्थिक आरक्षण. आर्थिक आरक्षण आतापर्यंत लागू नव्हतं, पण गेल्या जानेवारी महिन्यामध्ये घटना दुरुस्ती करून आर्थिक आरक्षणामध्ये सुद्धा आरक्षण देणे गरजेचं आहे. त्याचं नाव आहे EWS असं. आता मराठा आरक्षणाला जो काही 13% जागा ज्या मंजूर केल्या होत्या, मराठा आरक्षण 50%च्या वरती, ह्याला कुणीही विरोध केला होता. सर्वांनी पाठिंबा, ओबीसी असेल, भटकेमुक्त असेल, धनगर समाज, कुणीही विरोध केला नव्हता. पण आम्ही तर पाठिंबा जाहीर सभेमध्ये पाठिंबा दिला, गरीब मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय स्थगिती झालेला आहे. मग स्थगिती झालं म्हणून जे स्थगिती उठेपर्यंत किंवा ह्या केसचा निकाल लागेपर्यंत बाकी सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं हे चुकीचं आहे. आमची तुमच्यावर पूर्ण सहानुभूती आहे निंबाळकरजी, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या जागा ज्या आहेत त्या आहेत तशाच ठेवल्या तरी कुणाचं काय, आमचं काही म्हणणं नाही, कुणा ओबीसीचं काय म्हणणं नाही किंवा भटक्यांचं नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता ही जी मुलं जी आहेत ही मुलं काठावरती आहेत, एज बार व्हायला आलेली आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी एज बार झालेले आहेत. आता अजून 2.5 वर्ष हे जर थांबवलं विषय तर ती मुलं एज बार होतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एकच मिनिट, अंकुश कदम बोलतात, एकदा त्यांना संधी देऊया. आणि प्रकाश शेंडगे आपल्या समोर अंकुश कदम तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद करतात, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आहेत. मला शेंडगे साहेबांना एक विचारायचं आहे. 2019चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी परीक्षा देऊन त्यांची नियुक्ती झाली होती आणि नियुक्ती होऊन सुद्धा कोरोनाचं कारण देऊन, म्हणजे आरक्षणाला स्थगिती यायच्या अगोदर त्यांची नियुक्ती होऊन त्यांच्या त्यांना कुठल्याही प्रकारे सेवेत रुजू केलं जात नाहीये. कुठल्या प्रकारे आम्ही विश्वास ठेवायचा, कुठल्या प्रकारे आम्ही आज 2014 पासूनचा इतिहास पाहिला तर आमच्या अशा आरक्षणामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या हजारोंची संख्या झाली. पण अंकुश चव्हाण, मी प्रश्न विचारतो, याला इतर लोक जबाबदार नाहीयेत. बिगर मराठा समाज हा त्या नियुक्त्या न होण्याला जबाबदार नाहीये ना. आज नक्कीच मला सांगतो, प्रकाश शेंडगे साहेबांनी सांगितलं गुणवत्ता साहेबांना ओबीसी नाही आहेत का? मग जर ते ओबीसी असतील, कुठला मराठा आरक्षणाच्या विरुद्ध गेला नाही? यांची विचारांची पातळी बघा. ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, ज्या आंबेडकरांनी एक कलम सांगितलं यांना, ते कलम ते वाचतायतात, त्या कलमाच्या जीवावरती ते आज सगळ्या गोष्टी दाखवतात समाजाला. पण तुम्हाला याच्यातून काय म्हणायचंय? तुम्ही वारंवार आंबेडकर, शाहू महाराज यांचा नातेसंबंध, शाहूंनी आंबेडकरांना दिलेला आरक्षणाचा पहिला निर्णयाचा फायदा हे वारंवार उल्लेखित करतात. मला हेच सांगायचं आहे की ज्या मराठा समाजाचे शाहू होते, ज्यांनी ह्या खऱ्या आरक्षणाचे जनक म्हणले जाते, त्यांनी कुठल्या समाजाला असं कमी लेखलं नव्हतं. पण हा ओबीसी समाजाचा माणूस आज आमच्या शाहूंच्या वंशजांच्या बद्दल इतक्या खालच्या पातळीचा बोलतो. आम्ही या ठिकाणी याचा हा जय महाराष्ट्र चॅनल आहे, हा महाराष्ट्राचा चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. आणि हा निषेधच नसेल, येत्या काळामध्ये याचं नक्कीच त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागेल. नाही, मला वाटतं की आपण अशा प्रकारे धमकीची भाषा वापरू नये, हे घटनेत मान्य होणार नाही. तुम्ही तुमच्या वेदना निश्चित मांडू शकता, तुमच्या वेदनांना ऐकण्यासाठीच आम्ही आहोत. कृपया कुणीही कोणाला चिथावणीखोर वक्तव्य करून धमक्या देऊ नका. ती या कार्यक्रमाची पद्धत नाही. तशा प्रकारची वक्तव्य चालू दिली जाणार नाहीत. आपण मुद्द्याला मुद्द्यानं, तर्काला तर्कानं, विचाराला विचारानं उत्तर द्यायचं, विचाराला गुद्द्यांनी उत्तर द्यायचं नाही. गुणरत्न सदावर्ते, आपलं म्हणणं एकदा ऐकायचंय. प्रशांत चव्हाण, आपल्याला मुद्दा मांडायचा आहे, मला लक्षात आलेलं आहे. मी आपल्याला नक्की संधी देतो. निलेश निंबाळकर, मी आपल्याला पण संधी देतो. मला एक मान्यवरांच्याकडून काही प्रतिक्रिया घेऊ द्यात. गुणरत्न सदावर्ते बोलतील. गुणरत्न सदावर्ते, तर्काच्या आधारावर मला उत्तर हवं आणि तुम्ही पण कृपया कुठलीही वैयक्तिक शेरेबाजी करू नका, अशी माझी तुम्हाला स्पष्ट विनंती आहे. तेव्हा गुणरत्नजी, मराठा समाजाचं स्पष्ट आणि थेट म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला आरक्षणाचा लाभ ज्यांना मिळतो ते गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, तरीही ते इतरांच्या पुढे जातात. आणि आत्ताच्या घडीला जेव्हा मराठा समाजाला त्यांच्याशी कॉम्पीट करण्याची, स्पर्धा करण्याची ताकद आरक्षणाच्या द्वारे मिळणार आहे, तेव्हा ती ताकद नसताना परीक्षा घेऊ नये, हा सगळा तर्क कायद्याच्या कसोटीवर बसेल का? बघा, मी तुम्हाला संविधानिक आणि निवाड्यातले नेमके शब्द सांगतो. मी काहीच इकडचं तिकडचं उचलून बोलणार नाही. तुम्हाला सगळ्यात अगोदर तर सांगतो की मला क्यू येते,
जे लोक असं म्हणतात की ही सरकारची आता जिम्मेदारी आहे परीक्षा कधी घ्यायची, त्यांना मला सांगायचंय भारतीय संविधान एकदा उघडून पहा आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लोकसेवा आयोगाला स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे. स्वतंत्र अस्तित्व. लोकसेवा आयोगाच्या कामामध्ये कोणतीही म्हणजे गडबड किंवा कोणतेही फेरविचार रूल्स अँड प्रोसिजर्स मध्ये, परीक्षेचे नियम ठरवण्यामध्ये, परीक्षेच्या तारखा, परीक्षाचे मूल्यांकन ठरवण्यामध्ये ना देवेंद्र सरकारला कधी अधिकार होता, ना नरेंद्र मोदी सरकारला आहे, ना उद्धव सरकारला आहे, कुणालाही नाही. त्याच्यामुळे सरकारने ही परीक्षा पुढे ढकलावी ही जी मागणी सरकारकडे लावलेली आहे ती साफ चुकीची आहे. दुसरं, मला नापासांची चिंता आहे, सहानुभूती नाही. नापासांनी पुन्हा अभ्यास करावा, परंतु हे म्हणता कामा नाहीये की ह्या आरक्षणामुळे मी मागे राहतो. लक्षात घ्या, त्याच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे पहिल्या संविधान सभेमध्ये सांगितलं की 50% ह्या गुणवंतांसाठी, खुल्या गुणवंतांसाठी ठेवलेल्या जागा आहेत. आता तुमच्या प्रश्नाचं पुढचं उत्तर देतो. मराठ्यांना आरक्षण आहे, परंतु ते आरक्षण घेण्यासाठी त्यांना काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. हे मी माझं मनाचं सांगत नाही. न्यायमूर्ती गायकवाड आयोग असेल किंवा माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ते तरी कदम मान्य करतात की नाही ते विचारा. त्या निकालाचे पहिले 40 पानं पलटवा म्हणा, जे मी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये वाचून दाखवले. त्याच्यात स्पष्टपणे म्हणलेलं आहे की वर्ग हा कसा निर्माण झाला. हा वर्ग मिलिटरीत निर्माण झाला. त्या वर्गामध्ये कोण कोण आलं, तर त्या वर्गामध्ये कुणबी आला, धनगर आला, लोअर आला. ह्याच्यातून मराठा निर्माण झाला. त्या वर्गाला त्या मागास याच्यामध्ये आरक्षण आहे. यांनी त्या वर्गात, त्या जिल्ह्यामध्ये, त्या भूभागामध्ये जाऊन तशा प्रकारचा अर्ज करावा. ठीक आहे, केवळ आम्ही आपल्याला उत्तर देतील, प्रतिवाद करतील. सदावर्त एकदा त्यांचं ऐकून घेऊ, चर्चेला पुढे न्यायचंय. टीका करून चालत. अंकुश कदम बोला. आपण अंकुश कदम बोलणार आहेत. अगदी थोडक्या शब्दात सांगायचं आहे की तुम्ही जे नापास विद्यार्थी म्हणताय, ज्यांना 40% मार्क असून ते या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, आरक्षणाच्या लाभामुळे उत्तीर्ण होतात, आणि ज्यांना 80% मार्क आहेत अशी मुलं उत्तीर्ण होत नाहीत, हे आरक्षणामुळे होत नाही. आणि मला ह्याच ठिकाणी सांगायचंय, नापास काय, खऱ्या अर्थाने नापास तुम्ही विचारांचे नापास आहात. या ठिकाणी खरा जर का मुद्दा असेल तर तुम्ही आरक्षण ह्या मराठा समाजाला भेटत असताना शिवाजी तुम्ही पुस्तक वाचावं लागेल. अच्छा, अंकुश कदम, या मुद्द्याच्या आधारे पुढचा प्रश्न मी विचारतो प्रकाश शेंडगेंना, कारण शब्दाला शब्द. गुरु माननीय शिवाजीराव भोसले यांचं पुस्तक वाचा तुम्ही. नापासांची चिंता. अगोदर ज्ञान अर्जन करायचं शिका. ज्ञान देण्यासाठी ज्ञान असावं लागतं. तुम्हाला तेच सांगितलं की ज्या शाहू महाराजांनी, मला अगदी 10 वेळा मी हा मुद्दा मानतोय, ज्या शाहू महाराजांनी खऱ्या प्रकारे आरक्षण दिलं, छत्रपतींना समतेचा भावना दिली तुम्हाला, त्या छत्रपतींच्या वंशजांचा तुम्ही आदर करू शकत नाही. ही तुमची विचारांची पातळी. मला गुणवत्तेचं एवढंच बोलायचंय, नापास म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना हिनवताय. तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नापास म्हणून हिनवताय. खऱ्या अर्थाने 80% मार्क पाडून, 90% मार्क पाडून ते खरे पास विद्यार्थी आहेत. ते शासनाने किंवा सरकारने त्यांना नापास ठरवलेलं आहे. ठीक आहे अंकुश कदम, एकच मिनिट फक्त थांबा. प्रशांत चव्हाण यांना एक संधी देतोय. त्यांना वारंवार आपली भूमिका मांडायची होती, ती राहून जाते. प्रशांत चव्हाण, आपल्याला 1 मिनिट पूर्ण आहे. हो सर, मला या ठिकाणी मांडायचं आहे की आदरणीय गुणवंत सदारत्ने साहेब यांनी जातीचे चष्मे बाजूला काढून काही टेक्निकल बाबींविषयी विचार करा. आम्हाला हे मान्य आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही ऑटोनॉमस बॉडी आहे. आता तुम्हाला एक तांत्रिक मुद्दा सांगतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सेंटर बदलण्यासाठी पर्याय दिला होता. त्यानुसार काही मुलांनी त्यांचे सेंटर बदलण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये त्यांचा महसूल विभाग सिलेक्ट केलेला आहे. आता समजा नागपूरची एक मुलगी आहे जिने नागपूर विभाग टाकला होता सेंटरसाठी, तर तिचं सेंटर आले मुंबईला. दुसरी एक मुलगी आहे की जी बीडची आहे, जिने औरंगाबाद सेंटर टाकले, तिचं सेंटर आले कराडला. आता हे लोकसेवा आयोगाच्या या काही ज्या तांत्रिक बाबी आहेत, या तांत्रिक बाबी लोकसेवा आयोगाने सुधारणा केली पाहिजे का नाही? 10 तारखेला महाराष्ट्र बंद आहे. पण प्रशांत चव्हाण या सगळ्या गोष्टींसाठी परीक्षा पुढे ढकला आणि मग अशा मार्ग असू शकतो का?
या सर्व तांत्रिक बाबी वेळोवेळी संबंधित लोकसेवा आयोगाला दाखवून देऊन त्या वेळीच सुधारून घेता आल्या असत्या. कारण जसा हा मुद्दा तुम्हाला लागू पडतो तसा प्रत्येक इतर समाजाच्या विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारच्या अडचणी आल्या असतील की. सर निश्चित सर, मी याच्याबद्दलच बोलतोय सर, की मुळात सर्व जाती धर्माचे ओबीसी SC ST समाजाचे सर्व मुलांचीही आमच्या सोबत मागणी आहे की लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे गेल्या पाहिजेत. ही फक्त मराठा समाजाचीच मागणी नाही. आज हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही काढला. फार बरं झालं. आपण त्याच्यावर एक खुलासा घेऊयात पटकन. आपल्या सोबत शेंडगेजी आहेत, प्रकाश शेंडगेजी. सर्व समाजातले विद्यार्थी म्हणतात की ज्या तांत्रिक परिस्थितीला आता आपण सामोरे जातो आहोत, थोडक्यात काय, कोरोना काळ पाहता MPSCची परीक्षा करू नका, हे सगळ्या समाजाचं म्हणणं आहे का? तुमच्या समाजालाही असं वाटतं का? नाही, मुळीच अशी आमच्या समाजाची मुळीच अशी मागणी नाहीये. उलट मला हजारो विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत की आम्ही 5-5, 6-6 वर्ष या परीक्षेचा आम्ही अभ्यास करतोय, परीक्षा डिक्लेअर झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक आमचा मोठा भाऊ म्हणाला मराठा समाज आक्रमक होऊन या परीक्षा स्थगिती उठेपर्यंत रद्द केल्या गेल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी करत आहेत. त्यामुळे आम्ही करायचं का, आम्ही छोट्या जमाती आहोत आणि अशा वेळी आमची जी संख्या जी आहे ही पण हजारोच्या संख्येने आहेत. आम्ही एजबार व्हायला लागलेलो आहे. त्यामुळे आमचं म्हणणं या महाराष्ट्रात कोणी ऐकणार आहे की नाही का, जिसके हात में लाठी उसकी भैस, हाच कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे का? त्यामुळे हे जे आहे हे थांबला गेला पाहिजे. प्रकाश शेंडगेजी, तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात. ज्याच्या हातात लाठी त्याची म्हैस असा कायदा महाराष्ट्रात अपेक्षित आहे का? अंकुश कदम, त्यांनी दुसरं एक महत्वाचं मत मांडलं की मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन जे दीन दलित दुर्बल शोषित पीडित आहेत त्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना सोबत घेणार आहे का, असा एक प्रश्न उपस्थित झाला. प्रकाशजींना मला अगदी या ठिकाणी सांगायचंय, गेले कित्येक वर्ष तुम्ही आज 50-50 वर्ष झाली आरक्षणाचा उपभोग घेताय. मराठा समाजाने कुठल्या तुमच्या आरक्षणाच्या विरुद्ध एखादी याचिका दाखल केलेली तुम्ही दाखवा. आजपर्यंत कुठल्याही प्रकारे कुठल्याही जातीच्या विरुद्ध मराठा समाजानं त्याचा धर्म पाळलेला आहे. आम्हाला आमच्या विचारांचा, आमच्या शिवाजी महाराजांचा, शाहूंचा, आंबेडकरांचा विचारांचा, आमच्या महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांच्या तरुणांचा आज ठिकाणी या ठिकाणी आम्ही आदर आणि रिस्पेक्ट ठेवलेला आहे. परंतु या ठिकाणी अगदीच तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर शेंडगे साहेब, आज ज्या पद्धतीने तुमच्या दुसऱ्या ओबीसी बांधव ज्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना का अडवत नाही? अरे आपलाच मोठा भाऊ आहे, आपण काय याचिका वारंवार करताय? आमच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, आत्महत्या करायला लागले मुलं आमची. आता या पण हा विषय तार्किक दृष्ट्या प्रकाश शेंडगेंना कितपत पटेल? एकदा प्रकाश शेंडगेंचं उत्तर घेऊयात. प्रकाश शेंडगेजी, मराठा समाजाचं म्हणणं आहे तुमच्यापर्यंत पोहोचलंय, ते म्हणतात आम्ही कधी तुमच्या आरक्षणाच्या आड आलो नाही, आता तुम्ही परीक्षा घ्यायचा आग्रह करून त्यांच्या आरक्षणाच्या आड येत आहे असं त्यांना वाटायला लागलंय. यामुळे महाराष्ट्रातलं सौहार्द बिघडणार आहे का, हा प्रश्न महत्वाचा. प्रकाश शेंडगे, नाही, असं मुळीच नाहीये. उलट मराठा समाजाचे एक नेते बाळासाहेब सराटे यांनी आता हायकोर्टमध्ये एक केस दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये ही जे गरीब समाज आतापर्यंत मंडल आयोगाप्रमाणे शिफारशीनुसार ज्यांना आरक्षण मिळालेलं ओबीसीचं, ते आरक्षण बेकायदेशीर आहे, ते असंविधानिक आहे आणि ते रद्द केलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची याचिका आता सध्या सुद्धा मुंबई हायकोर्टमध्ये पेंडिंग आहे. त्याला आम्ही समर्पक उत्तर देत आहोत. तर एक तर प्रशांत आम्ही मराठा समाजापूर्वी अशा प्रकारे हे केलेलं हे झालेलं आहे. असं केलं नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा गुणवर्तेंसारखी जी लोक जी तुमच्या सगळ्या ओबीसी, आम्ही का तुम्ही त्यांना आतापर्यंत प्रश्न विचारला नाही की तुम्ही अशा पद्धतीने मराठा समाजाच्या विरुद्ध का याचिका दाखल करताय? मग जर का आता आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाची की जर का आजपर्यंत आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून कुठल्याही प्रकारे आरक्षणामध्ये आम्ही तुमच्या आलो नाहीये, आज जर का तुम्ही येत असाल तर 100% इथून पुढची आमची भूमिका असणार आहे, आम्ही तुमच्यामध्ये येणार. गुणरत्न सदावर्ते, तुमची न्यायालयीन लढाई जातीच्या चष्म्यातून आहे का, असा प्रश्न आता इथं या चर्चेत येऊ लागलाय. खरं तर चर्चेला या प्रकारच्या वळणाची अपेक्षा नाहीये, पण गुणरत्न सदावर्तेंना वारंवार त्या पद्धतीनं टोचलं जात आहे. त्याचा खुलासा करायचा एक न्यायिक, म्हणजे खरं तर लोकतांत्रिक अधिकार, लोकशाही पद्धतीतला अधिकार त्यांना आहे, त्यांना आपण तो अधिकार देणार आहोत. गुणरत्न सदावर्ते, आपण उत्तर द्या. जय महाराष्ट्र ह्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट जी जय महाराष्ट्र चॅनलनी विद्यार्थ्यांना समोर आणून चर्चा घडवली
चॅनलचं अभिनंदन, परंतु त्यासोबत एक तांत्रिक गोष्ट जे विद्यार्थ्यांनी उभी केली, त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थिनींना सेंटर चुकून दुसरीकडे मिळालेले आहेत त्या संबंधाने त्यांचं सेंटर बदल होईल का? हो, सेंटर बदललं जातंय. 2, ज्या विद्यार्थ्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असेल अशा विद्यार्थ्यांची यादी उद्यापर्यंत पोहोचवून द्या. मग ते मराठा समाजाचे असतील, ब्राह्मण असतील, आदिवासी असतील, कोणी असतील, ओबीसी असतील, त्यांची परीक्षा आरोग्य केंद्रामध्ये घेतली जाईल, घ्यावीच लागते. अशा प्रकारचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 94 मध्ये दिलेला आहे. त्यामुळं कोणी निराश होता कामा नये. अशा जर्जर परिस्थितीत जर कोणी असतील तर त्या भगिनींनी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना संपर्क साधावा. फुकट आम्ही न्यायालयामध्ये लढा लढून त्यांना आम्ही त्यांचं परीक्षा केंद्र बदलून देऊ. आता दुसरी गोष्ट जी माझ्यावर आरोप लादला जातोय, मला असं म्हणायचं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. दिशाभूल नाही, मी कायदा सांगतो. न्यायमूर्तींचं नाव सांगू का? वकील ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील या वकील होत्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर. त्यांनी परीक्षा ही मोठ्याने बोलण्याने प्रश्न सुटत नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही मराठा ओरडून बोलण्याने, मोठ्याने बोलण्याने प्रश्न सुटत नाही. घाबरू नका. खोटं एमपीएससीची परीक्षा आणि कॉलेजची परीक्षा याच्यामध्ये फरक असतो. एमपीएससीची परीक्षा हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये, क्वारंटाईन सेंटरमध्ये देता येत नाही. एमपीएससीची परीक्षा आणि कॉलेजच्या परीक्षेमध्ये फरक आहे सदावर्ते साहेब. आपण ज्येष्ठ वकील आहात, आपण मॅथमध्ये काम करता सदावर्ते साहेब. एमपीएससीची परीक्षा कोविड सेंटरमध्ये, खंडपीठाचा निकाल आहे. एमपीएससीची परीक्षा कोविड सेंटरमध्ये देता येत नाही सदावर्ते साहेब. 24 प्रश्नपत्रिका तयार होतात, एका वर्गात देतात. त्याचं सेंटर अगोदर ठरलेलं असतं, त्याचे रोल नंबर ठरलेले असतात, ट्रेझरीमध्ये प्रश्नपत्रिका दाखल झालेल्या असतात. या कशा बदलणार आपण? तुम्ही मला उदाहरण द्या, उदाहरण द्या. खोटं कशाला तुम्ही उदाहरण द्यायला मी करायला सांगतो. त्यात तुम्ही आता बोलताना बोलले की मुलांना हवे ते स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिले जाते. अतिशय चुकीची माहिती आपण देताय, अतिशय चुकीची. तुम्ही म्हणते की मुलांना हवे ते स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिले जाते. अशा प्रकारे अजिबात होत नाहीये. आयोगाकडे आम्ही कितीतरी दिवसापासून मागणी करतोय की स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून द्या, स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून द्या. तर आयोगाने फक्त पुणे विभाग असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिले, स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिलेली माझ्याकडे आणून द्या की आम्हाला परीक्षा घ्यावे म्हणून. ठीक आहे, आता एक मिनिट, मला या सगळ्यांच्या कारण अशा प्रकारे शब्दाला शब्द भिडवत राहून आपल्याला चर्चा पुढे नेता येणार नाही. एक छोटी विश्रांतीची गरज आहे. पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रकाश शेंडगे यांच्याकडे आपण जातोय. प्रकाशजी, ज्या पद्धतीचा संघर्ष महाराष्ट्रात उभा ठाकलाय त्यातून मार्ग काढण्यासाठीची वेळ आलेली आहे. विद्यार्थ्यांचं आयुष्य एका परीक्षेच्या कलाटणीवर ठरलेलं आहे. तुमच्या लेखी मार्ग काय? प्रसादजी, असं आहे की आता ह्याच्यामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. आता ही स्थगिती कधी उठणार आहे कुणाला माहीत नाहीये. घटनापीठ कधी स्थापन होणार आहे हेही माहीत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये हे मराठा समाजाच्या ज्या जागा, ज्या 13% जागा ज्या आहेत त्या तशा शिल्लक ठेवाव्यात ही आमची भूमिका आहे. त्या कोणी घेऊ नयेत. परंतु तेवढ्यासाठी अख्ख्या सगळ्या 87% ज्या विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगणीला लावायचं हे योग्य नव्हे. म्हणून दुसरा जो पर्याय जो आहे, दुसरा एक पर्याय उपलब्ध आहे. ईडब्ल्यूएस जे आहे, घटना दुरुस्ती करून जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आरक्षण घेऊन गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतोय. प्रकाश शेंडगे, याला एक विरोध करणारा मुद्दा वारंवार मांडला जातो की मराठा समाजासाठी 13% वेगळे काढून ठेवता येणार नाही. आणि दुसरा मुद्दा त्याच्या जोडीचा प्रकाशजी असा आहे की एका बाजूला मराठ्यांच्यासाठी वेगळी जागांची तरतूद करता येणार नाही, दुसऱ्या बाजूला दरम्यानच्या काळात जेवढा कालावधी त्या रिकाम्या जागा ठेवल्या जातील तेवढ्या कालावधीसाठी अनेक मराठा तरुण हे एज बार होतील. म्हणजे त्यांचा न्याय जो घटनादत्त अधिकार आहे परीक्षा देण्याचा तो निघून जाईल. याची काय उत्तर असणार आहेत मग आपल्याकडे? तुम्ही जर म्हणताय की मराठ्यांसाठी वेगळ्या जागा ठेवा तर या दोन आक्षेपांना पण उत्तर द्या.
यातल्या काही तांत्रिक बाबी मला समोर आणायच्या सर. देतो संधी. निलेशजी मी संधी देतो आपल्याला. प्रकाशजी बोलताय. ईडब्ल्यूएसचा पर्याय जो आहे ईडब्ल्यूएस एक पर्याय आहे ज्याच्यामध्ये गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतोय. त्याच्यामध्ये काही मराठा समाज नेते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. ते म्हणाले की आता हा आरक्षणाचा खेळखंडोबा थांबवला पाहिजे आणि जे ईडब्ल्यूएस घटना दुरुस्ती करून मिळालं आरक्षण आहे ते आपण घ्यायला पाहिजे, अशी भूमिका मराठा समाजाच्या प्रवीण गायकवाड सारख्या अभ्यासक नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे. अनेक नेते मानतायत, पण त्याच्यामध्ये मराठा नेत्यांच्या मध्ये आता हे एक श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये हे आरक्षण अडकवलं जात आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. माझी विनंती राहील मराठा समाज नेत्यांना, समाज बांधवांना की हे आरक्षण जे आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये चालेल तोपर्यंत ईडब्ल्यूएसचा जो पर्याय तो आपण स्वीकारून गरीब मराठा समाज विद्यार्थ्यांना. प्रकाश शेंडगेजी, हा ईडब्ल्यूएसचा पर्याय खरोखरच स्वीकारला जाऊ शकतो का? याच्यावरच चर्चा होण्याची गरज आहे सोयीस्करित्या. ईडब्ल्यूएस मुळे कुठले क्राईट दिलेत? अहो ज्यांना नक्कीच होऊ शकते, पण हा पर्याय मराठा समाज नेत्यांनी सुचवलेला आहे, घर पाहिजे, सरकारने सुद्धा सुचवलेला आहे, 1 एकर जागा पाहिजे, अशा प्रकारचे तुम्ही क्राईट लावलेले आहेत. ईडब्ल्यूएसचा आमच्या 1% पण मुलांना फायदा होणार नाहीये. बर, आपल्यासोबत निलेश निंबाळकर आहेत. त्यांना वारंवार काही तांत्रिक मुद्दे मांडायचे आहेत. एकदा त्यांचं म्हणणं ऐकूया, त्यानंतर आपण प्रशांत चव्हाण यांना संधी देणार आहोत. निलेशजी कृपया वेळेत बोला. तुमच्या बरोबरच तुमच्या शेजारी बसलेले प्रशांत चव्हाण यांनाही बोलायचंय. बोला निलेशजी. सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असा मांडायचा की 2014 साली मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर एसटीआयची ऍड आली. ऍड आल्यानंतर मुलांनी मराठा प्रवर्गातून फॉर्म भरले. आत्ताची जी परिस्थिती होती तीच 2014ची परिस्थिती सांगतो मी तुम्हाला. आणि कोर्टाने स्टे दिला. त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की या जागा आम्ही बाजूला काढून ठेवू मराठा समाजाच्या. त्याच्यानंतर एक वर्ग न्यायालयामध्ये गेला इतर समाजाचा आणि त्यांनी सांगितलं की निकाल लागला पाहिजे. न्यायालयाने निर्णय दिला की या ज्या जागा आहेत मराठा समाजाच्या, ज्या ईएसबीसी अंतर्गत भेटल्या होत्या 2014 साली, त्या सरळ सगळ्या जागा ओपन मध्ये वर्ग करा. आणि त्या जागा ओपन मध्ये वर्ग झाल्या 2014च्या आणि त्या मुलांना ओपन मधून कम्पीट करावं लागलं मराठा समाजाच्या मुलांना. आत्ताही तेच होणार आहे. काल एमपीएससीने एक परिपत्रक काढलं की आम्ही आत्ता परीक्षा घेतो आणि जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा निकाल लावणार नाही. ही इतकी चुकीची भूमिका आहे. मी तुम्हाला सांगतो, जर समजा उद्या 11 तारखेला रविवारी परीक्षा झाल्या आणि त्याच्यानंतर एखादा वर्ग न्यायालयामध्ये गेला आणि न्यायालयाने सांगितलं नाही हा समाज आहे, याला तुम्ही ओपन मध्ये वर्ग करा, यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, तर या मुलांना ओपन मध्ये जावं लागल आणि मराठा समाजाच्या मुलांना ना ईडब्ल्यूएसचं आरक्षण भेटणार ना ईएसबीसीचं आरक्षण भेटणार. सर, मराठा समाज आपल्या सोबत प्रशांत चव्हाण आहेत. एकदा त्यांचाही ऐकून घेऊ. प्रशांत चव्हाण यांना संधी मिळते आता. निलेशजी, तुमचा मुद्दा पोहोचला, तुमचा मुद्दा कळला. स्वतःला प्रशांत चव्हाण यांना बोलू द्या. का दुर्दैवी समजतोय की उद्या 11 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये ईडब्ल्यूएस मधून ब्राह्मण समाजाला आरक्षण आहे, ईडब्ल्यूएस मधून मुस्लिम समाजाला आरक्षण आहे, ईडब्ल्यूएस मधून लिंगायत समाजाला आरक्षण आहे, ईडब्ल्यूएस मधून मारवाडी समाजाला आरक्षण आहे. सगळ्या समाज घटकांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण आहे. फक्त एकच समाज घटक असा आहे उद्याच्या 11 ऑक्टोबरच्या परीक्षेला ज्याला आरक्षण नसणार आहे, तो समाज घटक म्हणजे मराठा समाज. ठीक आहे. मराठा इतका दुर्दैवी आहे का की प्रशांत चव्हाण यांना बोलू द्या. प्रशांत चव्हाण यांना भूमिका मांडायची आहे. निलेशजी आपल्या शेजारी बसलेत ते. निलेशजी, आपण बोलणं थांबवलं नाहीत तर मला प्रशांत चव्हाण यांची भूमिका ऐकता येणार नाही. कृपया आता त्यांना बोलू द्या. प्रशांतजी बोला. काते सर बोला. काते सर, ईडब्ल्यूएसच्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदीमध्ये ग्रामीण भागातला मराठा तरुण बसणार नाही. त्याच्या तुम्ही तरतुदी वाचा नीट. या तरतुदीचा लाभ सामान्य मराठा समाजाला घेता येणार नाही. 2.5 लाखापैकी जवळपास 1,75,000 तरुण हे मराठा आहेत जे ग्रामीण भागातून येतात आणि ईडब्ल्यूएसचा मुद्दा तुम्ही सांगून या ग्रामीण भागातल्या मराठा तरुणांची दिशाभूल करत आहात. एससीबीसीच्या होत्या बोलायला लागल्यात ईडब्ल्यूएस स्वीकारा म्हणून. अगदी या ठिकाणी सांगायचे की प्रवीण गायकवाड आता शरद पवार साहेबांबरोबर असतात. जे शरद पवार, एससीबीसीचा मुद्दा वेगळा आहे. ऐकूया तो एक मिनिट. अंकुश कदम महत्वाचा एक मुद्दा मांडतायत. बरं झालं त्यांनी स्वतःच तो विषय काढला. मला अंकुश चव्हाणांना अंकुश कदम यांना एक प्रश्न विचारू द्या फक्त. प्रशांतजी, मी आपलं म्हणणं पूर्ण ऐकून घेतोय. अंकुशजी, थेट मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की मराठा समाजानं ईडब्ल्यूएस स्वीकारावं असं तुमच्याच समाजातली माणसं बोलायला लागल्यावर मग प्रकाश शेंडगेंनी ती भूमिका मांडली तर प्रकाश शेंडगे दोषी नाही ठरत आहेत. नक्कीच प्रकाश शेंडगे या प्रकारे कुठल्याही प्रकारे दोषी नाहीत हे मी नक्की मान्य करतो. पण प्रवीण गायकवाडांना आज आमचे विद्यार्थी सांगतायत त्याचे क्राईट बघा ना कसे आहेत.
आमच्या कुठल्याही खेड्यातल्या विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेता येत नाही. पण मग हे प्रवीण गायकवाड गेल्या वेळेला मराठा आरक्षणासाठी इतकं बोलत होते, अचानक त्यांनी रातोरात भूमिका का बदलावी? आता हा मराठा समाजाचा संशोधनाचा विषय आहे की ज्यांना काहीतरी राजकीय फायदा करून घ्यायचा असेल तर प्रवीण गायकवाडांना विनंती आहे, का नाही आमच्या कुठल्या ते परिषदेला किंवा छत्रपतींच्या नेतृत्वाखाली एक बैठक लागली होती, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडायला पाहिजे होते. पण मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी असे शासनाकडून सोडलेली लोक आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम निर्माण करतात, जसे ओबीसी समाजामध्ये गुणवर्ते आहेत. बरं, मग गुणरत्न सदावर्ते इथे एक तर्क वारंवार दिला जातोय की मराठ्यांनी ईडब्ल्यूएस स्वीकारावं आणि परीक्षेला सामोरं जावं. हे इतक्या सहज होणं शक्य आहे का? एक तर आता हातात वेळ नाही, आणि दुसरी गोष्ट मनात येईल वाटेल तेव्हा अशा प्रकारे संवर्ग बदल होऊ शकतो का? भारताच्या संविधानाच्या 103वी घटनादुरुस्ती स्पष्ट सांगते, तुम्ही दुसऱ्या आरक्षणासाठी हक्क सांगणारे नसावेत. मग जर हे मराठा आरक्षणाचा हक्क सांगणारे म्हणून स्वतःला उभे करतात, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ते रिझर्वेशन मिळू शकत नाही. म्हणजे कोणता ईडब्ल्यूएस रिझर्वेशनला आज तुम्ही त्या रिझर्वेशनला सुद्धा पात्र नाहीत, तुम्ही मागास ठरत नाहीत. म्हणून 102वी घटनादुरुस्ती घटनापीठाकडे पाठवली, म्हणून तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीचं आरक्षण सुद्धा तुम्हाला मिळू शकत नाही. आणि मराठा आरक्षणाला स्पष्टपणे स्थगिती मिळालेली आहे. आणि राहिला प्रश्न, जे आता मगाशी विद्यार्थी बोलत होते त्यांना क्रिटिसाइज करण्याचा पूर्ण अधिकार आहे मला, त्यांनी माझ्यावर क्रिटिसाइज करावं, मला त्यांचा राग येत नाही, ते विद्यार्थी आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय आणि सांगायला आवडेल, तुम्ही मराठा आणि जात वगैरे माझ्यापासून वेगळं थोडं विचार करून पहा. मी तुम्हाला सांगतो, जर कोणत्या विद्यार्थिनीच्या ग्रुपला नागपूरवरून मुंबईला जर सेंटर दिलेला असेल, तर मी उद्याच्या उद्या आपण हायकोर्टामध्ये रीट दाखल करून उद्याच्या उद्या आदेश पारित करून घेऊ, त्याच्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायची आहे की ज्या प्रकारे म्हणजे ह्या आरक्षणातून त्या आरक्षणामध्ये टाकता येतं का, हे जे वारंवार बोललं चाललंय, हे काही खेळ खंडोबा नाहीये. या अशा प्रकारच्या आरक्षणाची ईडब्ल्यूएस मध्ये मला त्यांना चालवायला तुम्ही बोलू तर द्या. कदम, सगळं आता शेण बी तुमचं आणि दूध बी तुमचंच काय? अरे शेण बी तुमचं आणि दूध बी तुमचंच काय? जरा बोलू तर द्या ना कदम. 100%. परंतु मला सांगा, ईडब्ल्यूएसचं जर का आरक्षण घेतलं आम्ही, तर तुम्ही उद्या पुन्हा आणखी तुमच्यासारखे लोक जाऊन सांगणार की यांनी तर आरक्षण घेतलंय, नाहीच मिळत ना, आरक्षण कशाला पाहिजे? ऐकलं का कदम? मी तुमची बाजू सांगत आहे. कदम तुम्ही भूलता. अरे तुम्ही माझी कुठले सजेशन, तुम्ही बाजू तर ऐकून घ्या. तुम्हाला नाही इथे मला वाटतं अंकुश कदम एक थोडासा वैचारिक घोळ झालेला. तुम्ही कोण? तुम्ही गुन्हेगार झालात का? गुणरत्न सदावर्ते, एकच मिनिट थांबा गुणरत्नजी, मी बोलतोय त्यांच्याशी. गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाला असा सल्ला देत नाहीयेत की तुम्ही ईडब्ल्यूएस स्वीकारा. उलट गुणरत्न सदावर्ते हेच सांगतायत की तुम्ही ईडब्ल्यूएस स्वीकारायला गेलात तर तुमचं नुकसान होईल. अंकुश कदम, मला वाटतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच यासाठीच सरकार बरोबर भांडतोय. आज शेंडगे साहेबांनी जे सांगितलं की तुम्हाला आम्ही ईडब्ल्यूएस देतोय, आमच्या चव्हाणांनी सांगितलं की ईडब्ल्यूएसचे किती प्रमाणात तोटे आहेत आम्हाला, मग आम्ही ईडब्ल्यूएस का स्वीकारू? ठीक आहे ना, तो मुद्दा मगाशी आला, कारण तुमच्याच प्रवीण गायकवाडांनी ईडब्ल्यूएस घ्या म्हणून समाजाला सल्ले दिले, तिथून तो वाद निर्माण झाला. पण आता 1 मिनिट, आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊ. आता एका अत्यंत महत्वाच्या वळणावर येतोय. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. मला दोन्ही विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही गेले अनेक वर्ष राज्य सरकारच्या सेवेमध्ये आपल्याला संधी मिळावी यासाठी जीवाचं रान केलंय. जर आता विरोध असूनही परीक्षा झाली तर विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करणार आहात? परीक्षेला बसणार आहात की नाही? पहिल्यांदा निलेश निंबाळकर 30 सेकंद, त्यानंतर प्रशांत चव्हाण 30 सेकंद. हो सर, गेली 7-8 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. विविध टप्प्यांवरती डावललं गेलं, मुलाखतीनंतर डावललं गेलं, अंतिम गुणपत्रिकेमध्ये डावललं. सध्या आमचं एकच मत आहे की सरकारने या बाबतीमध्ये म्हणजे 11 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार आहे त्याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे की नक्की मराठा प्रवर्ग जो आहे तो मराठा प्रवर्ग
कोणत्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे ही भूमिका सरकार कुठल्याही प्रकारे स्पष्ट करत नाही. मुख्यमंत्री याला जबाबदारीने उत्तर देत नाहीये. टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात. आयोगाकडून परिपत्रक काढलं जातं की आरक्षणाचा विचार किंवा प्रवर्गाचा विचार परीक्षेनंतर होऊ. हे कसं शक्य आहे सर, परीक्षेनंतर प्रवर्गाचा नाही? ठीक आहे, मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही काय करणार आहात परवाच्या परीक्षेत. प्रशांत चव्हाण यांना बोलू देऊयात. प्रशांत चव्हाण यांना बोलू देऊयात आपण. प्रशांत चव्हाण, तुम्ही काय करणार आहात? परीक्षा देणार आहात की नाही देणार आहात? सर पूर्वी म्हणजे माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगतो, पूर्वी माझा जो उत्साह असायचा परीक्षा देण्यासाठी, सध्या इच्छा नसतानाही जर परीक्षा लादली जात असेल तर पूर्वीचा जो उत्साह असतो परीक्षा देण्यासाठी तो उत्साह नसेल. मी निश्चित परीक्षा देणार आहे, पण जो माझा परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्सवर निश्चित परिणाम होणार आहे. मी परीक्षा तर देणारच आहे. परीक्षा तुम्ही देणार आहात, ठीक आहे. विनंती आहे की कृपया सगळ्या मुलांच्या मनस्थितीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलाव्यात. ठीक आहे, परीक्षा पुढे ढकलाव्यात ही तर मागणी सगळ्यांच्याकडून येतीच आहे. अंकुश कदम यांना मी विचारतो. अंकुश कदम, ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना परीक्षा देण्याची इच्छा असताना केंद्रावर जर समजा उद्या काही दंगा झाला तर तो अन्यायकारक नसेल त्यांच्यासाठी? नक्कीच. या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला सांगतोय की जर का तुम्ही आमच्या मुलांचा विचार करत नाही तर आम्ही कोणाच्या मुलांचा विचार का करू? आज जर का नाही, पण ही अशी लोकशाही भूमिका करणं कितपत योग्य आहे? अंकुश कदम, तुम्ही ही लोकशाही जर का म्हणत असाल तर लोकशाहीमध्ये जर विचारांचा किंवा मग याच्या संदर्भात ज्या पद्धतीने गुणवत्ते साहेब वक्तव्य करतात तर हे लोकशाहीला कुठे धरून नाही ना. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काही बोलत असाल आमच्या गादीला. पण मग तुम्ही परीक्षा केंद्रावर गोंधळ घालणार आहात का? या ठिकाणी आम्ही अगदी ठामपणे नमूद करतो, आमच्या छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे सरकारने सरकारची ताकद दाखवावी, मराठ्यांची ताकद दाखवायला तयार आहे. ठीक आहे. प्रकाश शेंडगे, आपण काय करणार मग? जर ओबीसी समाजाला परीक्षा हवी आहे तर उद्या परीक्षा केंद्रावर ओबीसींच्या संरक्षणार्थ काही लोक उभी असतील की तुम्ही न्यायालयीन लढाई मार्फत तणाव निर्माण न होऊ देण्यासाठी प्रयत्न कराल? आणि कसं आहे, आम्ही मराठा समाजाला मोठा भाऊ समजतोय. आता लहान भावांची मुलं जी आहेत ती मुलं जर काही परीक्षा बसून काही त्यांचं आयुष्य जर चांगलं होणार असेल आणि तिथं जर त्यांना आडकाठी येणार असेल तर ह्या महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण पूर्ण बिघडणार आहे. आणि ही दरी वाढत जाऊन उद्याच्या हा जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्याला हे अतिशय घातक असा हा प्रकार होणार आहे. आमची विनंती राहील सरकारला आणि मराठा समाज नेत्यांना की बाबा जे काय आता कोर्टानं जो निर्णय दिलाय तो शिरसावध्ये मानून त्यातून काय तर चर्चा मार्ग काढावा. पण इतर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला वेठीत धरणं हा प्रकार काही योग्य नाही. आमची पूर्ण सहानुभूती तुमच्यासाठी आहे. तुमचं आरक्षण टिकावं हीच आमची भूमिका आहे. आमची भूमिका अशी नाही की मराठा समाज आरक्षण टिकू नये. मला शेंडगे साहेबांना म्हणायचं आहे की तुम्ही सोयीची भूमिका घेता. आता ह्या सद्य परिस्थितीमध्ये कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहण्याच्या दुसरा पर्यायच नाहीये. ठीक आहे. प्रकाश शेंडगे सांगतात की थोडक्यात धीर धरा, ईडब्ल्यूएस तुम्ही धीर धरा असं सांगता आहात तुम्ही मराठा समाजाला. अंकुश कदम, धीर धरणं शक्य आहे? आता आमच्या पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आमचे विद्यार्थी आत्महत्या करायला लागलेले आहेत. मला सोयीची भूमिका प्रकाश शेंडगे घेत आहेत. या ठिकाणी अगदी जाणूनपूर्वक सांगायचंय की जर का तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल जर का त्यांना 100% परीक्षा द्यायचे, अरे आमच्या मुलांचा कोण विचार करणार आहे की नाही? ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे. मला पटकन गुणरत्न सदावर्तेंकडून एक शेवटचा रिमार्क घ्यायचा. गुणरत्न सदावर्ते, आत्ताच्या घडीला 11 तारखेला काय होणार आहे? गुणरत्न सदावर्ते. माननीय आयोगाला नोटीस देण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर कोणताच गोंधळ होणार नाही. हे सगळ्या माकड उड्या असतील. कोणी सुद्धा परीक्षार्थींना डिस्टर्ब करू शकणार नाही. आणि केवळ मराठा विद्यार्थी एका जातीचे बांधलेले किंवा एका ठेकेदाराचे नाही. सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करत आहे, मित्रांनो परीक्षा द्या, गुणवत्तेमध्ये या, नक्की तुमचा रिझल्ट चांगला लागेल. या लोकांच्या भूलथापांना बरी पडू नका. हे लोक केवळ राजकारण करणार आहेत. त्यांना गेलेल्याच्या टाळूवरला लोणी खायचंय. त्यामुळे परीक्षेला तुम्ही गेलं पाहिजे, परीक्षा दिली पाहिजे, परीक्षा होणारच. तुम्ही सूर्यावरती चुकला, आमच्या छत्रपतींच्या राहू द्या. तुमच्या अंगावरती पडणार आहे. ते आमच्यासाठी काली सूर्य होते आणि थोडी रवाल. कितीतरी ज्या समाजाने तुम्हाला एवढं दिलं त्याबद्दल तुम्ही कधीच तुमची जाणीव झालेली नाहीये. हे कधीच नाहीये. व्यक्ती परीक्षा थांबवता येत नाही. ते आम्ही बघू. मराठा समाज जितका संयमी आहे
तेव्हा परीक्षा त्यांनी तुम्ही थांबवू तलवारीचा शकत नाही, तुमची दादागिरी चालणार नाही. 100% करू आम्ही या ठिकाणी सांगतो तुम्हाला. म्हणून आम्ही तुम्ही अटके सांगता का मारून दगड देणार मारतो आहे. आणि विद्यार्थ्यांना परीक्षा डिस्टर्ब करतो. तुम्ही तुमचा तुम्ही स्वतःचा leader आहात, तुमचा तुम्ही तुमचा समाज सगळ्यात चांगला आहे, तुम्ही लोकांना हे आमच्या विद्यार्थ्यांचं करत काय शिकवतात. आमच्या विद्यार्थ्यांचं काय मी समाजात मी भारतीय मिळताना तुम्ही नालायक शिक्षण जातीवादी आहात. तुम्ही मिळताना कोणत्या जातीचं शिक्षण बोलता? मी केलं. ठीक आहे भारतीय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक जातीची मिनिट आहे. ही चर्चा दोन समाजातल्या वादाला अधिक चिघळवणारी ठरता कामा नये. चर्चेत तात्काळ हस्तक्षेप करतोय आणि चर्चा इथेच थांबवतोय. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. आपण ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.